श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दरवर्षी काहीतरी नवीन घडत नाही, पण दरवर्षी माणूस मात्र नवा होऊ शकतो. वर्ष बदलतं तशा अपेक्षाही बदलतात आणि अपेक्षा हीच ती शक्ती आहे जी माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे एक असं वर्ष घेऊन येत आहे जिथे विचार बदलेल, वाटा खुलतील आणि नशीब हळूहळू तुमच्या पावलांची भेटायला सुरुवात करेल. नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करते. माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, कसे आहात? मित्रांनो, चला सुरू करूया. कुंभ राशीचं संपूर्ण शांत आणि प्रेरणादायक वार्षिक राशी भविष्य 2026 जाणून घेऊया. शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव आणि व्हिडिओला हाईप नक्की करा. ग्रहस्थिती दरवर्षी आपल्या जीवनात अनेक नवीन अध्याय उघडते. 2026 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे गुरु बृहस्पतीची चाल आहे. 2 जून 2026 पर्यंत गुरुदेव तुमच्या 5व्या भावात मिथुन राशीत संचार करतील. हा काळ प्रेम, शिक्षण, सर्जनशीलता, बुद्धी आणि संतान या सर्व क्षेत्रांसाठी अत्यंत शुभ राहील. अर्ध्या वर्षापर्यंत लक्ष्मीच्या स्थानी गुरुदेवांचा संचार तुम्हाला लक्ष्मी मातेच्या कृपेस पात्र करेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता. 2 जून ते 31 ऑक्टोबर गुरुदेव उच्च राशीच्या कर्क राशीत प्रवेश करतील आणि तुमच्या राशीच्या 6व्या भावात राहतील. हा काळ मेहनत, परीक्षा आणि उपलब्धींचा राहील. लिहा आता माझा टाइम आला आहे. 31 ऑक्टोबर ते डिसेंबर गुरुदेव तुमच्या राशीच्या 7व्या भावात आणि सिंह राशीवर संचार करतील. हे जीवनात भागीदारी, दाम्पत्य जीवन, सामाजिक मानसन्मानामध्ये अद्भुत परिवर्तन घेऊन येईल. शनी पूर्ण वर्ष तुमच्या राशीच्या 2ऱ्या भावात संचार करेल. राहू तुमच्या राशीवरच संचार करत आहे. केतू 7व्या भावात आहे. 5 डिसेंबरपर्यंत राहू आणि केतूची ही स्थिती कायम राहील. सूर्य, मंगळ, शुक्र दर महिन्याच्या त्यांच्या बदलांमुळे कधी आत्मविश्वास वाढवतील, कधी नात्यांना चमकवतील, तर कधी जीवनात नवी ऊर्जा भरतील. कमेंट करा ऊर्जा मिळणार. ही होती ग्रहस्थिती. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्राचं सविस्तर विश्लेषण करूया. करिअरच्या बाबतीत 2026 हे 3 भागांमध्ये विभागून चालणारं वर्ष आहे. जानेवारी ते जून राहू तुमच्या राशीवर राहील. गुरुदेव 5व्या भावात असल्यामुळे तुमच्या कामाला नवी दिशा मिळेल. कामात स्थिरता आणि वाढ दोन्ही येईल. बॉस किंवा वरिष्ठ सहकार्य करतील. जून ते ऑक्टोबर हा काळ थोडा आव्हानपूर्ण पण अत्यंत फलदायी राहील. 6व्या भावात गुरुदेव तुमच्याकडून कठीण मेहनत करवून घेतील, तुम्हाला नवीन कामे सोपवतील आणि तुमच्या क्षमतेची परीक्षा घेतील. पण इथे मिळालेला अनुभव तुमच्या करिअरचा पाया मजबूत करेल. ऑक्टोबर नंतर वर्षाअखेरचे 2 महिने गुरुदेव तुमच्या राशीच्या 7व्या भावात येताच तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घेऊन येतील. पदोन्नती, नोकरीत बदल किंवा जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. याच दरम्यान नवीन काम सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. कमेंट करा मी तयार आहे. आर्थिकदृष्ट्या 2026 कुंभ राशीच्या लोकांसाठी हळूहळू मजबूत होणारा काळ राहील. जानेवारी ते जून उत्पन्न चांगले राहील आणि स्थिरतेचे संकेत आहेत. कुटुंबाकडूनही सुख मिळेल. जून ते ऑक्टोबर खर्च वाढू शकतात, पण तेवढाच लाभही देखील होईल. या काळात गुरुदेवांची 2ऱ्या भावावर दृष्टी असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. नोव्हेंबर डिसेंबर धन येण्याचे नवीन स्रोत निर्माण होतील. बचत वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल, कारण या काळात गुरुदेवांची लाभावर दृष्टी असेल. लिहा लाभ मिळणार. जय गुरुदेव. संतान पक्ष वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहील. गुरुदेव 5व्या भावात संचार करत असल्यामुळे संतानाच्या प्रगती, शिक्षण आणि त्यांच्या आनंदात वाढ दिसेल. संतान प्राप्ती ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी जानेवारी ते जून या दरम्यान चांगले योग बनत आहेत. कर्मफलदाता शनिदेव 2ऱ्या भावात असल्यामुळे कुटुंबाच्या वातावरणात संतुलन आणि स्थिरता पूर्ण वर्षभर कायम राहील. विवाहित मित्रांसाठी 2026 ची सुरुवात शांत आणि सकारात्मक राहील. सुरुवात एकमेकांना ऐकण्याची, समजून घेण्याची आणि सहकार्य करण्याची इच्छा वाढेल. घरातील वातावरणात शांती टिकून राहील. जून ते ऑक्टोबर गुरुदेव 6व्या भावात असल्यामुळे जबाबदारांचा दबाव वाढू शकतो, पण हा दबाव तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला एक टीम म्हणून काम करायला शिकवेल. 31 ऑक्टोबर नंतर गुरु 7व्या भावात येताच दाम्पत्य जीवनात आनंद, उत्साह आणि विश्वास वाढेल. हा काळ नात्यांना नवीन स्तरावर घेऊन जाईल. जानेवारी ते जून प्रेम संबंधांसाठी हा काळ अत्यंत चांगला राहील. गुरु 5व्या भावात असल्यामुळे तुमच्या मनात स्पष्टता, समज आणि आपुलकी आणतील. नात्यांमध्ये उष्णता वाढेल. जे लोक नवीन नात्यात आहेत त्यांच्यासाठी ही वेळ पुढील पाऊल टाकण्याची असेल. साथीदारासोबत गहन चर्चा होईल, ज्यामुळे नाती मजबूत होतील. लिहा मजबूत होईल. मार्च नंतर राहू केतूची स्थिती काही काळ नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण करू शकते, पण ही गुंतागुंत तुम्हाला नात्यांची सत्यता समजावून सांगायला येईल. जून ते ऑक्टोबर गुरुदेव 6व्या भावात असल्यामुळे भावनिक अंतर वाढू शकतो, पण ही वेळ तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा स्पष्टपणे समजावून घेण्याची संधी देईल. 31 ऑक्टोबर नंतर गुरु 7व्या भावात प्रवेश केल्यामुळे नात्यांमध्ये अद्भुत गोडवा घेऊन येतील.
नोव्हेंबर आणि डिसेंबर प्रेमसंबंधांच्या बाबतीत जादुई महिने असतील. तुम्हाला वाटत असेल तर लिहा, जादू होणार. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2026 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचे संकेत मिळत आहेत. जानेवारी ते जून गुरुदेव 5व्या भावात राहून शिकण्याची शक्ती वाढवतील. अभ्यासात मन लागेल, एकाग्रता वाढेल आणि यशाची शक्यता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मार्च ते जून खूप अनुकूल राहील. जून ते ऑक्टोबर 6व्या भावात गुरुचं असणं कठोर मेहनत करून घेईल, पण ही मेहनत तुम्हाला भविष्यात उत्कृष्ट परिणाम देईल. नोव्हेंबर डिसेंबर उच्च शिक्षण, परदेशाशी जोडलेल्या संधी किंवा एखाद्या विशेष कोर्समध्ये यशासाठी हा काळ उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने 2026 सामान्य राहील. जानेवारी ते मार्च ऊर्जा चांगली टिकून राहील. जून ते ऑक्टोबर 6व्या भावात गुरुच्या आगमनाने आरोग्यावर लक्ष देण्याची गरज राहील. विशेषतः झोप, आहार आणि दिनचर्येवर लक्ष द्या. ऑक्टोबर नंतर ऊर्जा आणि मानसिक शांती दोन्ही परत येतील. 7.5चा अंतिम टप्पा. कुंभ राशीच्या लोकांनो, 2026 तुमच्या जीवनात एक गहन आंतरिक यात्रा घेऊन आलं आहे, कारण हा 7.5चा अंतिम टप्पा आहे. शनी दुसऱ्या भावात बसून तुम्हाला 3 मोठ्या शिकवणी देईल. वाणी आणि निर्णयांची समज, तुम्ही विचार न करता बोलणं टाळाल, तुमचे निर्णय खोलवर आणि स्थिर असतील. आर्थिक समज, अनावश्यक खर्च थांबेल, बचत वाढेल आणि नात्यांची खरी ओळख, कोण आपलं आहे आणि कोण फक्त दाखवणं करते हे तुम्हाला कळेल. 7.5चा अंतिम टप्पा कधीही घाबरवण्यासाठी येत नाही, तो तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या ताकदीशी भेटायला आणतो. 2026च्या अखेरीस तुम्ही स्वतःला एक नवीन व्यक्ती म्हणून पाहाल, खूप जास्त समजूतदार, स्थिर आणि आत्मविश्वासी. कमेंटमध्ये लिहा, शनीने आशीर्वाद द्या. एकूण परिणाम, ओव्हरऑल रिझल्ट. जर 2026ला एका ओळीत सांगायचं झालं तर हे वर्ष आहे जिथे तुमचं नशीब नाही तर तुमची विचारसरणी बदलणार आहे. पहिला टप्पा जानेवारी ते जून, स्वप्ने साकार करण्याचा. दुसरा टप्पा जून ते ऑक्टोबर, मेहनत आणि परीक्षेचा. तिसरा टप्पा ऑक्टोबर डिसेंबर, परिणाम, सन्मान आणि स्थिरतेचा. लक्षात ठेवा, नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा माणूस स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो. 2026 तुमच्यासाठी हाच निर्णय घेण्याचं वर्ष आहे. तुमचं वर्ष मंगलमय हो. तुम्ही आनंदी राहा, स्वस्थ राहा आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहा. ज्योतिष केंद्राला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी 3 टप्प्यात बदल घडवणारे वर्ष आहे. जूनपर्यंत गुरु पंचम भावात असल्यामुळे प्रेम, शिक्षण, क्रिएटिव्हिटी आणि संतती विषय अत्यंत शुभ. करिअरमध्ये स्थिरता, वरिष्ठांचा सपोर्ट आणि चांगले परिणाम दिसतील. जून ते ऑक्टोबर गुरु 6व्या भावात जातात. हा काळ मेहनत, परीक्षा आणि जबाबदाऱ्या वाढवणारा असेल, पण याच काळात तुमची क्षमता प्रचंड वाढेल. 31 ऑक्टोबर नंतर गुरु सप्तम भावात आल्यानंतर विवाह, भागीदारी, प्रतिष्ठा आणि नात्यांमध्ये मोठी गोडी येते. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ जादुई ठरेल. शनी वर्षभर दुसऱ्या भावात असल्यानं वाणी, पैसा आणि कुटुंबात शिस्त येईल. राहू तुमच्या राशीत असल्यानं आत्मपरिवर्तन, धाडस आणि नवे निर्णय घेण्याची वेळ येईल. आरोग्य जून ऑक्टोबरमध्ये सांभाळा, बाकी वर्ष संतुलित असेल. विद्यार्थ्यांना वर्षाची पहिली आणि शेवटची टप्पा अत्यंत शुभ. शेवटी 2026 तुमची किस्मत नाही, तुमची सोच बदलणार आणि तीच तुमच्या आयुष्यात मोठा परिवर्तन आणेल.